एक महत्त्वाची बातमी, मागासवर्गीय उमेदवारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण खुल्या प्रवर्गातून राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वगळण्याचा निर्णय सध्या स्थगित केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री छगन भुजबळ आणि संजय राठोड यांनी या निर्णयाला विरोध दर्शवलाय. त्यानंतर हा निर्णय तात्पुरता मागे घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता महाधिवक्त्यांच्या अभिप्रायानंतरच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर यांच्याकडून. भरत, मागासवर्गीयांना पुन्हा आता खुल्या प्रवर्गात एंट्री मिळणार आहे का? काय नेमकं घडतंय? नक्कीच आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने मागासवर्गीय आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता, जो मागासवर्गीय आरक्षणाचा लाभ घेईल त्याला खुल्या प्रवर्गातली एंट्री रद्द करण्यात आली होती. मात्र सध्या आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या सगळ्या संदर्भात अत्यंत खडाजंगी झाली आणि या बैठकीमध्ये मंत्री छगन भुजबळ असतील, मंत्री संजय राठोड असतील यांनी तीव्र आक्षेप नोंदवला या सगळ्या प्रक्रियेवरच. आणि त्यामध्ये नंतर सरकारनं एक स्पष्ट भूमिका घेतली की जोपर्यंत महाधिवक्त्यांचा अभिप्राय घेऊन या सगळ्या संदर्भात निर्णय घेतला जाईल, जोपर्यंत महाधिवक्ते अभिप्राय देणार नाहीत तोपर्यंत यातील त्रुटी राहू शकतात आणि तो एकंदरीत संविधानाला छेद जाऊ शकतो. त्यामुळे या संदर्भात महाधिवक्त्यांच्या अभिप्रायानंतर निर्णय घेतला जाणार आहे. धन्यवाद भरत, संपूर्ण माहितीसाठी.